चला लक्ष द्या मित्रांनो, कामगार विभाग भरती जागा फक्त 78 येतात. कारण महत्वाच्या पदाच्या जागा ह्या नेहमी कमीच असतात. त्या ठिकाणी पगार ही तसाच असतो, म्हणून जागा कमी आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये शिक्षण काय लागणार आहे, तुमचं वयोमर्यादा आणि पगार किती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षा कोण घेणार हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत पहा. लक्षात घ्या, कामगार विभाग भरती 26 78 या ठिकाणी जागा असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये या भरतीची आपण बॅच चालू करत आहोत मित्रांनो. ठीक आहे. म्हणून चॅनलवर कनेक्टेड राहा. निरीक्षक पदाच्या या ठिकाणी 62 जागा आहेत. 78 पैकी 62 जागा निरीक्षक पदाला आहेत, सगळ्यात जास्त जागा. लेखापालला 12 जागा आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि या ठिकाणी लघुटंक लेखकाला 4 जागा असणार आहेत. स्पर्धा जास्त असणार आहे आणि पगार ही जास्त असणार आहे. दोन्ही गोष्टी स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर या 78 जागेपैकी तुम्हाला पाहिजे फक्त जागा 1. आता लघुटंक लेखकासाठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर आत्ताच सांगतो, त्याच्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्याही पदवी शाखेतील झालेलं असणं गरजेचं आहे. टायपिंग सर्टिफिकेट आणि तुमचा टायपिंग स्पीड कमीत कमी 80 WPM एवढा तरी पाहिजे. हे आपण नाही बोलत, नोटिफिकेशन सांगत आहे. 80 वर्ड्स पर मिनिट एवढा स्पीड तुमचा असला पाहिजे. लेखपालला 12 जागा असणार आहेत. ठीक आहे. आता ऑल ओव्हर पगार जर सांगायचं झालं तर इथं लाखोच्या घरामध्ये पगार आहे. लक्षात घ्या, 35,400 पासून 1,12,400 पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी सॅलरी दिलेली आहे. आणि लघुटंक लेखकासाठी 25,500 ते 81,100 एवढ्या प्रमाणात सॅलरी आहे. सॅलरी एवढी. ठीक आहे. आणि दुसरे अलाउन्सेस तुम्हाला वेगळे मिळणार आहेत. त्याच्यामध्ये तुमचा एरिया प्रेफरन्स वर सॅलरी थोडी इफेक्ट करणार, परंतु डोंट वरी, सॅलरी डायरेक्ट लाखोच्या घरामध्ये आहे. भविष्यामध्ये आणखी सॅलरी याच्यामध्ये वाढ होणार आहे. आता फॉर्म कधी भरायचे, 13 मे पासून चालू झालेले 11 जून 2026 पर्यंत. लगेच 2-4 दिवसामध्ये फॉर्म भरून टाकायचं. तुम्ही जाताल आणि 10 तारखेला 10 जूनला तुम्ही फॉर्म भरायला जाताल. 11:55 पर्यंत संध्याकाळी फॉर्म भरायची साईट सुरू राहणार आहे 11 जून पर्यंत. लक्षात घ्या, 11 जूनच्या अगोदरच 5-6 दिवस अगोदर फॉर्म भरायला चालू करायची. ठीक आहे. पुन्हा कुठं साईडच हँग झाली आणि माझं लक्षच नव्हतं, विसरून गेलो, भानगडीत पडायचं नाही, लपडायचं नको. तुम्हाला जर सिरियस कॅन्डिडेट असाल तुम्ही तर त्या लफड्यामध्ये पडायचं नाही. 11 जूनच्या अगोदर 5 दिवस अगोदर फॉर्म भरून घ्यायचा आहे. 5 कशाला, आजच उद्याच फॉर्म भरून टाका. ठीक आहे. 100 मार्कची या ठिकाणी परीक्षा असणार आहे, फक्त 100 मार्क. आणि ह्या तिन्ही पदासाठी, ठीक आहे, निरीक्षक, लेखपाल आणि लघुटंक लेखक, 100च मार्काची परीक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये एकच पेपर असणार आहे तिन्ही पोस्टला. ठीक आहे. 2 गुण प्रत्येकी प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये 200 मार्क्स होतात. ठीक आहे. 100. त्याच्यानंतर 2 तास टाइम असणार आहे या ठिकाणी. परीक्षाचा पेपर देण्यासाठी 120 मिनिट फक्त वेळ आहे. त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट असणार आहेत. कुठले सब्जेक्ट ते सुद्धा सांगणार आहे. आणि परीक्षा तुमची MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन ने, एक प्रश्न त्याला 4 ऑप्शन असणार आहे. 4 पैकी एक तुम्हाला करेक्टेड वाला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. पुढे या ठिकाणी मराठीला 30 गुण आहेत, इंग्लिशला 30, बुद्धिमत्ता 30, कामगार ह्याचे जे आहेत त्याला 80 आहेत आणि GK जनरल नॉलेज 30. ठीक आहे. 80 मिळून 200 गुण असणार आहेत या ठिकाणी. 100 प्रश्न आणि 200 गुण. पेपर सगळ्यांना एकच असणार आहे, म्हणजे 200 मार्कचाच. ठीक आहे. परीक्षा कोण घेणार, MPSC का TCS का किंवा अजून कोणी, तिकडे भटकायचंच नाही. फायनल आहे TCS परीक्षा घेणार तुमची. ठीक आहे. TCS परीक्षा घेणार म्हटलं की तुमच्या मनामध्ये परत तीच धाकधूक आली. TCS घेऊ, MPSC घेऊ, कोणीही घेऊ, डझंट मॅटर. तुम्हाला फक्त पाहिजे जागा 1. ठीक आहे. तुम्ही म्हणाल TCS हेच करत नाही, फॅसिलिटीज देत नाही, बाकीच्या भानगडी आहेत. प्रश्न फक्त एका दिवसाचा मित्रांनो. 1 दिवस तुम्ही सहन करा, 1 दिवस ऍडजस्ट करा TCS ला. तुमचं TCS पूर्ण लाईफ चेंज करून टाकेल. TCS चेंज करणार आहे का, तुमचं तुम्हालाच करायचंय. कारण TCS चे खूप साऱ्या कंप्लेंट येते, TCS असंच करते, पिण्याच्या पाण्याची सुविधाच नसते, गाडी पार्किंग, वेगवेगळे लफडे असतात. लफडे आपल्याला करायचे नाही, आपल्याला करायचे सक्सेसच्या मागे पळायचे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी फीस ओपन मधून भरत असाल तर 1,000 रुपयाचा DD लागणार आहे. कास्ट मधून 900 रुपये फीस तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे.
सिंपल साधं गणित आहे. वय किती असणार आहे? तुमचं वय साधारणपणे 18 तर कंप्लीट पाहिजे. सगळ्या गव्हर्नमेंट एक्झामला तेवढं कंपल्सरी आहे. पण इथं वयाची स्टार्टिंग आहे 19, म्हणजे 18 वाले या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाहीत. 19 पासून एज सुरू झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, 19 कंप्लीट ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. जर कॅटेगरी मधून असाल एज रिलॅक्सेशन आहे 19 ते 43 अदर कॅटेगरी इन्क्लुडिंग ओपन. ठीक आहे, कॅटेगरीनुसार त्याचा आहे. एकदा नोटीस तुम्ही सविस्तरपणे वाचून घ्या. असा कामगार विभाग भरती 2026 चं जे अपडेट आहे, वयोमर्यादा, फॉर्म भरण्याची डेट आणि अभ्यासक्रम या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला सविस्तर सांगितलंय. अजिबात याच्यामध्ये लेट करायचं नाही, कारण की मुंबई हायकोर्ट भरतीनंतर हीच अशी एक परीक्षा आहे की ज्याच्यामध्ये लाखोचा पगार आहे, फिक्स सॅलरी, गव्हर्नमेंट परमनंट टाइप बेस जॉब आहे. या ठिकाणी प्रमोशन होतं. 8वं 9वं 10वं ज्यावेळेस वेतन लागेल, पगार तुम्ही आयुष्यात कधी विचार करू शकणार नाही तेवढा तुमचा पगार भरमसाठ होऊन जाईल. 8वं वेतन लागल्याच्या नंतर पुढे 9वं येईल, 10वं येईल, म्हणजे भरमसाठ या ठिकाणी पगार असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि अभ्यासक्रमावर विशेष म्हणजे याची बॅच आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चालू करतोय. तुमचा एकही रुपया आपल्याला या ठिकाणी नको मित्रांनो. ठीक आहे, फक्त तुम्ही प्रतिसाद द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्त शेअर करा. का? कारण की ह्या बॅचचा उपयोग आपल्या सर्व कॅन्डिडेटला घेता आला पाहिजे. जर व्हिडिओला रिस्पॉन्स व्यवस्थित आला, ठीक आहे, सर्वांनी पाहिला, सर्वांनी फॉर्म साठी अप्लाय केलं, त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी बॅच सुरू करता येईल. किंवा 1-2 विद्यार्थ्यांसाठी आपण बॅच सुरू करू शकत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, कारण बॅच मध्ये तुम्हाला कुठले प्रश्न येणार, काय प्रश्न येणार, त्याची तयारी कशी करायची, सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. मराठीमध्ये कुठल्या गोष्टी विचारणार आहेत, इंग्लिश मध्ये ग्रामर असणार आहे. ठीक आहे, 30 मार्काला या ठिकाणी इंग्लिशचं आहे. बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तुमचं रिझनिंग आलं, बुद्धिमत्ता, तर्क वितर्क आलं, ब्लड रिलेशन आलं, कोडिंग डिकोडिंग आलं, सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यावर बेसिक व्हिडिओ पण मागे आपल्या चॅनलवर बनवले, थोडेफार बघून घ्या. परंतु जरी मिस झाले असले तरी आता जी नवीन बॅच चालू करणार आहोत आपण, त्याच्यामध्ये सर्व प्रश्नाची इथून मागील अगोदरच्या भरतीची जी प्रश्नपत्रिका आल्या होत्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन PYQ सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे, आणि कामगार विभागाबाबतीत जास्त 80 गुण मार्क या ठिकाणी जास्त इथेच आहेत. त्याच्यासाठी जर पॉसिबल झालं तर एक वेगळा टीचर आपण हायर करण्यासाठी करणार आहोत या फक्त 80 गुणासाठी. बाकी हे सर्व 30 120 गुणाची तयारी पूर्णपणे आपल्याकडूनच आपल्या बॅच मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये होईल मित्रांनो, लक्षात घ्या. 80 गुणासाठी या ठिकाणी आपण दुसरा एक टीचर हायर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. परंतु त्यासाठी तुमचा रिस्पॉन्स मला स्ट्रॉंगली पाहिजे. तुम्ही रिस्पॉन्स दिला तर आपल्याला त्या गोष्टी आपल्याला पुढे करायला नक्कीच सोप्या जातील. कारण इथं गुण जास्त, सगळ्यात जास्त इथेच गुण येतं. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं आणि मुद्द्यावर येऊया. सॅलरी झालं, फॉर्म भरण्याची पात्रता, सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये सांगितल्या. ह्याचं नेमकं काम काय असणार, कारण की नोकरी करायचं म्हटलं की नोकरी लागायच्या अगोदरच खूप जणांना मनामध्ये भीती असते की मला काम जमेल का, काम होईल का नाही. काम शॉर्ट मध्ये सांगतो. निरीक्षक पदाचं जे काय फॅक्टरी आहेत, कारखाने आहेत, शॉप्स आहेत, त्याचं निरीक्षण करणे. ठीक आहे, सेफ्टी एक व्यवस्थित आहे का ते फॉलो करणे, रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो होतात का ते चेक करणे. निरीक्षक म्हणजे काय, ऑब्झर्वर. थोडक्यामध्ये सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत असतो. तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करत असाल तर ह्या गोष्टी निरीक्षणचं जे काम, तुमचे जे काही ऑडिट्स असतात, सेम ऑडिटर टाइप या ठिकाणी निरीक्षक पदाचं काम असणार आहे. लेखपाल आणि लघुटंक लेखन. लेखपाल या ठिकाणी अकाउंटंट, जे की तुमचा सर्व हिशोब, सगळ्या गोष्टी, बिलिंग, सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहण्याचं काम करत असतो. लघुटंक लेखक जे ऑफिसर्स आहेत, ऑफिसर्स मोठे मोठे अधिकारी, ते काय जे रिटर्न नोटीस ऑर्डर जे असतील या ठिकाणी त्यांना हे काम पाहावं लागतं. टायपिंगद्वारे शॉर्ट नोट त्या ठिकाणी तयार करावे लागतात. हे लघुटंक लेखकाचं काम. म्हणून त्या गोष्टीसाठी लघुटंक लेखकाला टायपिंग सर्टिफिकेट आणि टायपिंग येणं मस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. हे नोटीस मध्येच त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे पुढे जाऊन कन्फ्युजन नको की काय रिक्वायरमेंट काय आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला अजून याची रिक्वायरमेंटच समजली नसेल, तुमचं शिक्षण, वय, पात्रता, अभ्यासक्रम, फॉर्म डेट, तरी तुम्ही कमेंट करा किंवा व्हिडिओ परत रिपीट पहा. जेणेकरून काय होणार आहे, सगळ्या गोष्टी आपण सांगितलं. बाय मिस्टेकली एखादी गोष्ट मिस झाली असेल तरी तुम्ही कमेंट मधून सांगितली तर नक्कीच आपल्याला त्यावर काम करता येईल. तुमच्यापर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचवता येईल मित्रांनो. ठीक आहे,
इथेच थांबतो. भेटूया नवीन अपडेट सोबत, नवीन बॅच सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.